बासमतीच्या भातावरती वर्ण दिलं तू मला, वरणावरती धार तुपाची देशील का ग मला. त्यांच्या शेजारी बसले होते जितेंद्र अभिषेक. ते अगदी कमी जेवतात. त्यांना वाढायला लागल्याबरोबर ते काय म्हणतात, माझे जेवण झाले झाले, भात असो की सूप असू दे, पुरणपोळी वा भजी असू दे, काही नकोसे झाले झाले, माझे जेवण झाले झाले. उषाताई मंगेशकर हातात लाडूची परात घेऊन सगळ्यांना वाढतायत, आग्रह करतायत. ते बघून आशाताईंना त्यांची फिरकी घ्यायची लहर आली. त्या काय म्हणाल्या, लाडूची परात तुझ्या गहाती, मजेत सारे हे लाडूच खाती, जिलबी नको बासुंदी नको, लाडूच सर्वांच्या हाती, बदाम काजू आणि बेदाणा कुठं दिसना मला, बाई बाई कुठं दिसना मला, इथं दिसना तिथं दिसना, शोधू कुठं दिसला ग बाई दिसला, मला लाडूत बेदाणा दिसला ग बाई दिसला. हृदयनाथ मंगेशकर जेवायला बसले आणि तिघी बहिणी त्यांना आग्रह करतात. ते काय म्हणतात बघा, नको दीदी आता आग्रह मज करू, पोट माझे अगदी पूर्ण भरले, नको दीदी आता. आज जेवणात कढी खूप सुंदर झाली होती बरं का. आता लता दीदी त्याची आठवण ठेवून समारोप करताना काय म्हणतात बघा, जेवणात ही कढी अशीच राहू दे, भोजनास